नमस्कार शेतकरी मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये कोणत्या योजना सुरू होणार आहेत सर्व काही आज आपण जाणून घेणार आहोत। जुलै महिन्यामध्ये अनेक सरकारी योजनांमध्ये मोठे अपडेट्स आणि अर्ज सुरू होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज या ठिकाणी माहितीच्या अभावामुळे अनेक शेतकरी हजारो रुपयांच्या लाभापासून वंचित राहू शकतात। म्हणूनच आजचा व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आणि जुलै महिन्यातील महत्त्वाच्या योजना आणि अपडेटसाठी जाणून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे मित्रांनो। तर आता या ठिकाणी जुलैमध्ये शेतकऱ्यांनी काय करावे, तर मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये कोणत्या सरकारी योजनांकडे लक्ष ठेवावे आणि कोणती कामे तातडीने पूर्ण करावीत आणि याचबरोबर कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत, अर्ज करताना शेतकऱ्यांनी कोणत्या चुका टाळाव्यात, हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेमध्ये आणि या सर्व महत्त्वाच्या गोष्टींची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळेच म्हणून हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, पहिला मुद्दा, सर्व कागदपत्रे अपडेट ठेवा। तर मित्रांनो, सर्वात आधी तुमचे आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर 712 आणि त्याचबरोबर आधार सेटिंग आणि ई-केवायसी पूर्ण आहे का हे आधी तपासून पहा। तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, सरकारी योजनांमध्ये सर्वात आधी अर्ज करताना याच कागदपत्रांमधील चूक असल्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित राहू शकतात। तर मित्रांनो, हे चेक करणं तुम्ही महत्त्वाचं आहे एकदम। आता त्याचबरोबर मुद्दा नंबर 2, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना। जर तुम्ही पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची माहिती योग्य आहे का ते तपासणं गरजेचं आहे। बँक खाते बदलले असेल किंवा आधार लिंक नसेल किंवा ई-केवायसी अपूर्ण असेल तर लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते मित्रांनो। आता सांगतो तुम्हाला मुद्दा नंबर 3। आता या ठिकाणी मित्रांनो, मुद्दा नंबर 3 असा आहे की पीक विमा। पावसाळा सुरू असल्यामुळे पीक विम्याला विशेष महत्त्व आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप विमा काढलेला नसेल त्यांनी आपल्या भागामध्ये अर्ज सुरू आहेत का ह्याची माहिती घेणं गरजेचं आहे। नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी किंवा इतर नुकसान झाल्यास पीक विमा मोठा आर्थिक आधार असू शकतो मित्रांनो। त्यामुळे तुम्ही आता पीक विम्यावर या योजनेवरती लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, आता मुद्दा नंबर 4, केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड। शेतकऱ्यांसाठी कमी व्याज दरात कर्ज घेण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड उपयुक्त ठरू शकतं। जर तुमच्याकडे केसीसी नसेल तर जवळच्या बँकेत जाऊन तुरंत मध्ये त्याची माहिती घ्या, तर तुम्हाला याचा मोठा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे केसीसी असणं तुमच्याजवळ खूप महत्त्वाचं आहे। तर आता या ठिकाणी मित्रांनो, मुद्दा 5, कृषी अनुदान योजना। ड्रिप सिंचन, स्प्रिंकलर कलर किंवा सोलर पंप, कृषी अवजारे आणि इतर अनुदानांसाठी योजनांना वेळोवेळी सुरुवात होत असतात। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभागाकडून किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन अद्याप माहिती घ्या। त्यामुळे तुम्हाला लवकरच या अनुदानाची किंवा या योजनेचा लाभ मिळू शकतो। त्यामुळे तुम्ही ही माहिती घेणं अद्याप गरज आहे। तर आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी कोणत्या चुका टाळाव्या, या योजनेचा फॉर्म वगैरे भरताना शेतकऱ्यांनी कोणत्या चुका टाळाव्या हे सर्व आता या ठिकाणी जाणून घेऊया। तर मित्रांनो, शेवटच्या दिवशी अर्ज करणे हे एकदा तुम्ही टाळलं पाहिजे। त्याचबरोबर कागदपत्रे अपूर्ण ठेवणे हे सुद्धा टाळलं पाहिजे मित्रांनो। आधार कार्ड, बँक खाते लिंक नसणे हे सुद्धा तुम्हाला मोठी अडचण आणू शकते। त्याचबरोबर अफवांवर विश्वास ठेवणं सुद्धा टाळलं पाहिजे मित्रांनो। त्याचबरोबर अधिकृत माहिती न तपासता अर्ज करणे हे सुद्धा तुम्ही टाळणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आता शेतकऱ्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन, योग्य पद्धतीचे मार्गदर्शन करणे गरजेचं आहे। त्यामुळेच मित्रांनो, सरकारी योजना ही एक संधी असते, मात्र योग्य माहिती, योग्य वेळ आणि योग्य कागदपत्रे असतील तरच त्याचा पूर्णपणे लाभ मिळू शकतो। म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्यांनी वेळोवेळी सरकारी अपडेट्स पाहणे आवश्यक आहे। त्यामुळे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्यावे याची माहिती घेतली आहे। तर मित्रांनो, जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर मित्रांनो, दररोज अशा सरकारी योजना, अनुदान, पीक विमा तसेच बाजारभाव आणि शेती संबंधित महत्त्वाच्या अपडेटसाठी तुमच्यापर्यंत आपण नक्कीच पोहोचू। त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।